प्राध्यापक सुखपाल कांबळे, तुम्हा सगळ्यांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जागृत करण्याच्यासाठी अखंड प्रयत्न करणारे तुमचे झुंजार राज्याचे अध्यक्ष अजित केसांदणे, व्यासपीठाचे मान्यवर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहिलेले अण्णाभाऊंच्याबद्दल अतीव आस्था असलेले तुम्ही सगळे बंधू भगिनी, आज या सर्वांच्या नेतृत्वाखाली तुम्ही एल्गार पकडला. कशासाठी पकडला? महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये, सांस्कृतिक जीवनामध्ये, साहित्य जीवनामध्ये, समाज जीवनामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं, विचारानं एक इतिहास निर्माण केला, अशा थोर व्यक्तिमत्वाची नोंद ही देश पातळीवर घेतली पाहिजे आणि त्यासाठीच भारतरत्न या संबंधीची मागणी आज तुम्ही या ठिकाणी करता. अजित यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. मला विचारलं सोलापूर की कशासाठी तुम्ही हे मागणी करता? हे सांगितलं भारताची ही जी पदवी आहे तिची मला उंची वाढवायची, तिची प्रतिष्ठा वाढवायची, ती खऱ्या अर्थानं ऐतिहासिक व्हावी आणि ती व्हावी असं वाटत असेल. शून्याचा जन्मलेला, उपेक्षित कुटुंबाचा वाढलेला आणि विद्वत्ता, साहित्य, कर्तृत्व, संगीत या सगळ्या क्षेत्रामध्ये देशाची उंची दुनियामध्ये वाढवणार अशी जर व्यक्ती असेल तर त्यामुळं त्या भारतरत्नाची उंची ही दुनियामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि ती वाढवायची असेल तर अण्णाभाऊ साठेंना विसरून तुम्ही याच्यात कधी आयुष्यात होणं जाणार नाही. आणि म्हणून त्या संबंधीचं सांगली जिल्ह्यातला, त्या काळात सांगली जिल्हा नव्हता, तर सांगली सातारा एक जिल्हा होता. आणि त्या सांगली सातारा जिल्ह्यामध्ये वासेगावसारख्या गावामध्ये, गावाच्या बाहेर निवडणुकाच्या परिसरात एका उपेक्षित कुटुंबामध्ये माझे जन्माला आलं. प्रचंड आनंद लोकांना झाला, कुटुंबातल्या लोकांना झाला. नामकरण झालं तुकारामाच्या नाव, नामकरण झालं. बाळ वाजत होतं. त्याची वाढ ही कुटुंबियांना, सरकारांना आनंद देणारी होती. संकट खूप होती, गरीब होती, पण माऊलीला एक गोष्ट आनंद देत होती की माझ्या बाळाचा अंग वाचते. त्या वाढत्या अंगाच्या संबंधीचा आनंद होता. वाढत वाढत शाळेमध्ये जायचा प्रसंग आला. आणि दुसरं असं की ज्या बालकापासून उद्या त्याला साहित्याचा इतिहास निर्माण होणार आहे, त्याचं शालेय शिक्षण 1.5 दिवसाचं होतं, फक्त 1.5 दिवसाच्यासाठी.
झालं. दिवस निघून जातात, वर्ष निघून जातात. होता भाज्याचा प्रश्न. आणि त्या सगळ्या कालखंडामध्ये होताच हा प्रश्न निर्माण झाला तर जायचं कुठं? जायला एकच आहे, तिचं नाव गंगा नदी. ही कष्टकऱ्यांची नदी, घाम घालणाऱ्यांची नदी. त्यांच्या घामातून लाखो हातांना काम मिळालं. संपत्तीचे डोंगर उभे राहिले. इतिहास निर्माण झाला. त्या मुंबईमध्ये वासेगावपासून पायी या ठिकाणी पदार्पण केलं. आणि हळूहळू समाजामध्ये काम करत असत. मुंबईमध्ये त्या काळामध्ये कष्ट करायची जागा कोणती? मुंबईचं बंदर आणि मुंबईचं गिरणगाव. त्या गिरणगावात आज तुम्ही बसलेला आहात. या गिरणगावामध्ये त्या काळामध्ये सगळ्या बाजूला का फरक आहे की त्या सकाळी भंगा वाजला की बसत्या साळीतून झोप्यातून हातात शिजवी घेऊन आमच्या कष्टकरीच्या गिरणीमध्ये जायचा. आणि नंतर 11 तास 12 तास काम केल्याच्या नंतर भंग्याने सुट्टी झाली की घरी यायचा. घर म्हणजे काय? चाळ. आणि चाळ म्हणजे काय? एका चाळीनुसार एका खोलीमध्ये 10 आणि 12 कष्ट केली जायची. जशी गिरणीची शिफ्ट त्यांची तशी राहण्याची शिफ्ट. आणि त्या शिफ्टमधून जे अनेक दृष्टी असलेले कर्तृत्ववान लोक पुढे आले त्याच्यामध्ये हिमालयाची कर्तृत्वाच्या संबंधीची उंची असेल एक व्यक्ती समाजाच्या समोर आली आणि तिचं नाव अण्णाभाऊ साठे. तो सगळा कालखंड संघर्षाचा होता. तुमच्यापैकी अनेकांनी काही नावं ऐकली त्यांना माहिती नाही. मगाशी बोलत असताना सरका फासांचं नाव तुम्ही घेतलं. तुम्हाला सरका फासी माहिती आहे? कधी ऐकलं का नाव? एक काळ असा होता मुंबईचे राजे कोण म्हणलं तर सरका फासांचं नाव यायचं. हे मोठे नेते होते. त्यांच्याशी संघर्ष झाला. काय संघर्ष झाला? त्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य हे महाराष्ट्र नव्हतं. महाराष्ट्र आणि गुजरात या दोघांचं द्विभाषिक म्हणून राज्य होतं. आणि ते द्विभाषिक राज्य नको आम्हाला. मराठी माणसाचं राज्य आम्हाला हवं आहे ही जनभावना लोकांच्यामध्ये होती. मोरारजी देसाई प्रधानमंत्री मुख्यमंत्री होते आणि संघर्ष सुरू झाला. त्या संघर्षाला आवर घालण्याच्यासाठी मोरारजी आणि त्यांच्या राज्यकर्त्यांनी बंदुकीचा वापर केला. 107 लोकांचे मृतदेह पाडले, हुतात्मा झाले. आज त्यांचं स्वागत आपण हुतात्म्यांचं स्वागत म्हणून आज त्या ठिकाणी करतो. ही जबरदस्त किंमत या देशाच्या कष्टकऱ्यांनी मराठी राज्य व्हावं यासाठी दिलं. प्रचंड जागृती होती. माझ्यासारखे लोक कॉलेजमध्ये शिकत होते. कधी जाणं येणं आम्ही करायचो. या चळवळीचं सहभागी होते. ही जागृती कोणी केली?
ही जागृती अनेकांनी केली, पण ही जागृती करण्याच्यासाठी हातात दम घेतला आणि आपल्या आवाजानं, गीतानं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा प्रत्येक माणूस जागा केला आणि ते जागा करण्याच्या संबंधीची दृष्टी ज्यांनी दाखवली त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांचं नाव घेतल्याशिवाय तो इतिहास कधी खुला होणार नाही. आपल्या पहाच्या आवाजाने अण्णाभाऊने माणूस जागा केला, त्याच्याचं स्वत्व अभिमान जागा केलं, संघर्षाच्या कामासाठी चेतावणी दिली. फार दिल्लीपर्यंत दिल्लीला मोर्चा काढला आणि दिल्लीच्या मोर्चामध्ये अण्णाभाऊ, अमर शेख, शाही गव्हाणकर अशी अनेकांची नावं घेतायची. त्यांच्या आवाजानं देशाची राजधानी जागृत झाली. हे काय, हे कसलं वादळ आहे? त्यांना सांगण्यात आलं हे वादळ मराठी अस्मितेची मान्यता केंद्र सरकार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत थांबणार नाही. कशाची अपेक्षा नाही, त्यांना त्यांचं राज्य पाहिजे आणि ते राज्य पाहिजे याचा अर्थ कष्ट करायचं राज्य पाहिजे, घाम घालवायचं राज्य. अण्णाभाऊच्या सारखा वाचेगावसारख्या परिसरात वारण्याच्या खोऱ्यामध्ये जन्मलेला ही व्यक्ती, तिची दृष्टी ही इथपर्यंत सीमित राहिली नाही. विचार स्वीकारला साम्यवादाचा. मॅक्झिम गोर्की नावाचा एक होता साम्यवादी नेता होता. अण्णाभाऊंना त्या संबंधीचा आदेश होता. साम्यवादी विचार प्रभावीपणाने मांडली, त्याची नोंद जगाचा महत्त्वाचा देश त्या काळामध्ये अमेरिकेच्या चोरीचा सोयत रशिया त्या देशाच्या नेतृत्वाने सुद्धा घेतली आणि त्या देशाच्या नेतृत्वाने सोयत रशियाच्या बाहेर हा विचार मांडण्याच्यासाठी मोलाची कामगिरी करणारे जे महान पुरुष आहेत त्याची नोंद घेतली आणि त्या महान पुरुषांच्या मालिकेमध्ये अण्णाभाऊचं नाव आलं. रशियानीचं निमंत्रण दिलं. अण्णाभाऊ हा आमचा वारण्याच्या खोऱ्याचा सुपुत्र मॉस्कोमध्ये गेला. मॉस्कोमध्ये जाऊन जे काही त्यांचं लिखाण होतं ते रशियन भाषेचं होतं, फुलांच्या भाषेमध्ये आलं, जगाच्या 16-17 भाषेमध्ये त्यांचं लिखाण त्या ठिकाणी केलं. अण्णाभाऊ एकेकाळी वाचेगाव म्हणून ओळखले जायचे. जगाच्या कष्टकऱ्यांच्या देशामध्ये विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या घटकांच्यामध्ये अण्णाभाऊंचं नाव त्या ठिकाणी केलं. भारताचा हा प्रश्न आहे, पण त्याही पेक्षा होता भारताची प्रतिष्ठा दुनियेमध्ये वाढवण्याचं काम कुणी केलं या मालिकेमध्ये आपल्याला जर पूर्तता करायची असेल तर अण्णाभाऊंचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि हे झालं ते त्यांच्या कर्तृत्वानं झालं. अनेक कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, गीतं लिहिली, माणसं जागृत केली. त्यांच्या लेखणीमध्ये एक जबरदस्त शक्ती होती आणि त्या शक्तीच्या माध्यमातून हे काम त्यांनी केलं. फकीरा, ज्याला मराठी साहित्य समजतं,
साहित्य वाचन त्यांनी केलं. फकीरा याची आठवण त्याला धाराशिव राहणार नाही. आणि म्हणून असे एक मोलाची कामगिरी करणारा हा कष्टकऱ्यांचा नेता, घाम घालणाऱ्यांचा नेता, घामाला प्रतिष्ठा देणारा हा नेता आज या महाराष्ट्रामध्ये फायदा झाला. महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला त्याचा अभिमान आहे. आणि देशाची मराठी भाषेची, साहित्याची, कलेची, संस्कृतीची उंची त्यांनी वाढवली. अशा व्यक्तीला महाराष्ट्राचं सन्मानित केलंच पाहिजे ही भूमिका आपल्याला घ्यावी लागणार. राज्य दुसऱ्यांचं आहे सांगता येत नाही. भाजपवाल्यांना कष्टकऱ्यांच्याबद्दल उपेक्षित घटकांच्या संबंधीची किती आस्था हे मी काही सांगायची गरज नाही. पण जर आपण एकत्र झालो, अण्णाभाऊंचा विचार पुढे घेतला, त्या विचारानं पुढे जायचा निकाल घेतला, तर माझी खात्री आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र बदलण्याची ताकद अण्णाभाऊच्या विचाराने जाणाऱ्या या राज्याच्या तुझ्या माझ्यासारख्या लाखो तरुणांच्या सामुदायिक शक्तीतून हा इतिहास आपण निर्माण करू शकतो. आणि त्याची तयारी करायची या भावनेनं आज हा येणार तुम्ही लोकांनी सुरू केला. हा तुमच्या पुढचा सिरीज नाही, समज महाराष्ट्र त्याच्या मागं उभं करण्याची काळजी, खबरदारी आपण सगळीकडे मिळू. अधिक बोलायचं काही कारण आहे. त्याचं एक एक गीत एक प्रकारचा आनंद आहे. माझी महिला काय सांगायचं त्याचं. मगाशी अधिक त्यानं सांगितलं जीवाची काळजी झाली तुमच्या, त्यांना आनंद वाटला. पण मला आणखीन एक प्रश्न विचारायचा, तुमची महिला कुठे आहे? गावाकडे बघा. अण्णाभाऊंना तेव्हा कळलं माझ्या विचाराचं एक काही त्याचंही दुखलं हेच आहे. असं त्याचा चेष्टेचा भाग सोडून द्या. हा जो योजना तुम्ही पकडलाय, मी तुम्हाला एवढंच सांगतो, हा निकाल केंद्र सरकारच्या हातात आहे, राष्ट्रपतीचा आहे, प्रधानमंत्र्यांचा आहे. आत्ताचा आपला हा महिना दीड महिना दुसऱ्या कामात लागला आहे. ते काम संपू आपण, इथे सरकार बदलू, एकत्र बसू. मी तुमच्या वसांचा आहे, तुम्हा सगळ्यांना घेऊन तुम्ही जाऊन दिल्लीला तिथं कोण राज्यकर्ते असतील त्यांच्या नजरेमध्ये अण्णाभाऊ साठे कोण आहेत, त्यांचं योगदान काय आहे, त्यांच्या योगदानामुळे त्यांच्या कष्टामुळे आज या फळाची प्रतिष्ठा कशी वाढली हे त्यांना आपण सांगू. आणि वीक म्हणून नाही, अधिकार म्हणून, कर्तृत्व म्हणून या ठिकाणी अण्णाभाऊचा सन्मान केलाच पाहिजे. आणि जर केला नाही तर लोकशाहीच्या माध्यमाची जेवढी आयुध आहेत त्याचा आधार घेऊन एक नवीन विचार हा निर्माण करण्याचा निर्धार आज या सभागृहामध्ये आपण विलीन करू. मी तुमच्या खांद्याला खांदा लावून अखंडपणाने तुमच्या बरोबर आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपतो.